आज 10वीचा रिझल्ट लागला. सगळ्यांना चांगले मार्क मिळाले असतील किंवा काही जणांना मिळालेही नसतील. ज्यांना चांगले मार्क मिळाले, त्यांच्या घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असेल. ज्यांना मिळालं नसेल, त्यांच्या घरात थोडंसं वातावरण शांत असेल, पण नंतर त्यांनी तुम्हाला समजून घेतलं असेल, पाठीवरती थाप ठेवली असेल. ठीक आहे. आपण 10वीला चांगले मार्क मिळवले, ही आपली अचीव्हमेंट आहेच आहे. पण मित्रांनो, थोडंसं आज आपल्या आई-वडील किंवा आपल्या घरातल्या या आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याकडे बघा. आज सकाळपासनं फोन करायला, फोन घ्यायला यांना दम नसेल. त्यांनी पटकन तुमचा रिझल्ट लागल्या पटकन तुमचा जो काही मार्काची तुमची स्टेटमेंट आहे, ती लगेच त्यांनी स्टोरीला टाकली असेल, स्टेटसला टाकली असेल. त्याच्यावरती येणाऱ्या रिप्लायला त्यांनी म्हणजे मेसेजला त्यांनी थँक यू करत बसले असतील. मुद्दामहून काही जणांना फोन करून सांगितलं असेल, की दीदीला एवढे मार्क पडले, दादाला एवढे मार्क पडले. फोन येण्यामध्ये, फोन घेण्यामध्ये, त्यांना आपला निकाल सांगण्यामध्ये, आपला म्हणजे तुमचा निकाल पाहुण्यांना तुमच्या आई-वडिलांनी सांगण्यामध्ये, तो त्यांना समाधान मिळतो ना, त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह ओसंडून वाहतोय ना, मला वाटतं ती खरी मिळकत आहे. म्हणजे वर्षभरात आपण जे काही कष्ट केलेलं आहे, त्या कष्टाचं चीज इथे लपलेलं आहे, की त्यांनी वर्षभर तुम्हाला सांगितलं असेल, की बाबा तुमच्यासाठी आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, तू कष्ट कर, तुला चांगले मार्क पडले पाहिजे, तुझ्या भविष्यासाठी सगळं चाललंय. हे सगळं होत असताना तुम्हाला प्रश्न पडावा, की नेमकं निकाल माझा आहे की यांचा आहे? म्हणजे आपला निकाल आहे, आपल्याला चांगले मार्क पडले, आपल्याला आनंदच आहे. पण आपला आनंद थोडा काळ राहतोय, थोड्या वेळानं तो परत शांत होतोय. आपण म्हणतो ठीक आहे, मिळाले मार्क. पण आई-वडिलांचा उत्साह बघा. बाबा पटकन जाऊन पेढे वगैरे घेऊन येतील, तुम्हाला पैसे देतील. तुम्हाला जर काही प्रॉमिस केलं असेल, की निकाल लागल्यानंतर तुला मोबाईल घेऊन देणार, हे घेऊन देणार, तर त्याच्या तयारीला लागले असतील. पेढे वाटणं असेल, मोबाईल घेऊन दिला असेल, गिफ्ट असेल, पाठीवरती थाप ठेवणं असेल, मिठीत घेणं असेल किंवा तुमचं स्टेटस ठेवणं असेल, स्टोरी ठेवणं असेल, सगळ्यांना फोन करून सांगणं असेल, त्यांचा फोन ज्यांचा फोन येतोय, त्यांना सुद्धा आनंदानं वाढून चढून तुमचं कौतुक करून सांगणं असेल. ह्या सगळ्यांसाठी ना वर्षभर झटायचं असतं. ह्या एका दिवसासाठी, ह्या एका क्षणासाठी. आता फक्त 10वी होती. 10वीचा निकाल एवढा आनंद आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आणू शकतो. तर मित्रांनो, विचार करा. 12वीचा निकाल, सीईटीचा निकाल, नीटचा, जेईचा निकाल. ज्या आई-वडिलांना तुम्हाला 10वीला 80-90% मार्क पडल्यावरती एवढा आनंद होतोय, त्यांना ज्या दिवशी हे कळेल, की माझा मुलगा, माझी मुलगी डॉक्टर होणार आहे, माझा मुलगा, माझी मुलगी IITN होणार आहे, ती इंजिनियर होणार आहे, त्या दिवशी हे लोकं काय करतील? त्या दिवशी यांना झोप तरी येईल का? मित्रांनो, या मोमेंटसाठी, या क्षणासाठी पुढची 2 वर्ष पुन्हा एकदा स्वतःला झोकून द्या. पुन्हा एकदा त्याच जिद्दीनं, त्याच डेडिकेशननी कामाला लागा आणि त्या दिवसासाठी, हा दिवस जो आज आपण सेलिब्रेट करतोय, तो दिवस याची पुनरावृत्ती 2 वर्षानंतर आपल्याला पुन्हा आपल्या घरामध्ये घडवून आणायची आहे आणि त्या नीट, जेईई, सीईटीच्या रिझल्टपेक्षा यांच्या चेहऱ्यावरती